अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल 28 तारखेपूर्वी येणार आहे अशी माहिती मिळते। डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर यशस्वीरित्या डाउनलोड झालाय, यामुळे आता तपासाला वेग येणार आहे। कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरला उष्णतेमुळे नुकसान झाल्याची माहिती मिळते, तर ICAO नियमानुसार एका महिन्यात अहवाल अनिवार्य आहे। तर AAIB कडून तांत्रिक पुराव्यांवर आधारित तपास सुरू आहे। तर विमानाचे अवशेष, ऑपरेशन्स आणि देखभाल नोंदींची सखोल छाननी करण्यात येते। अपघाताचा प्राथमिक अहवाल आता 28 फेब्रुवारीपर्यंत येण्याची शक्यता आहे। डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर यशस्वीरित्या डाउनलोड झालाय, तर ICAOच्या नियमानुसार 1 महिन्यात अहवाल अनिवार्य आहे। प्राथमिक अहवालानंतर पुढील सविस्तर तपासाला वेग मिळणार आहे। AAIB कडून तांत्रिक पुराव्यांवर आधारित तपास सुरू आहे। विमानाचे अवशेष, ऑपरेशन्स आणि देखभाल नोंदीची सखोल छाननी होणार आहे।